आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। नगरपालिका निवडणुकात भाजपला करमाळा, मंगळवेढा व मोहोळ येथे पराभव स्वीकारावा लागला असून विरोधी पक्षांच्या विजयामुळे राज्यातील स्थानिक राजकारणाची दिशा बदलत असल्याचे चित्र आहे। नगरपालिका निवडणुकात भाजपला करमाळा, मंगळवेढा, मोहोळसह अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला। मोहोळमध्ये शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे, करमाळ्यात सावंत गटाच्या मोहिनी सावंत आणि मंगळवेढ्यात सुनंदा अवताडे या विजयी झाल्या। अनेक ठिकाणी भाजप विरोधी उमेदवार आघाडीवर असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। नगरपालिका निवडणुकीत मोठी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भारतीय जनता पक्षाला अनेक महत्त्वाच्या ठिकाणी पिछाडीचा सामना करावा लागला आहे। अंगोला, पंढरपूर, अकलूज, कुर्डुवाडी या ठिकाणी भाजपला धक्का देत विरोधकांनी आघाडी घेतली आहे। भाजपचे उमेदवार बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी येथील आघाडी घेतली। त्यामुळे सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीसाठी निवडणूक लागली होती। त्यात सर्वच जागांवर भाजपने आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिले होते। अनेक ठिकाणी तोडफोड करून पालकमंत्री गोरे यांनी भाजपचे उमेदवार दिले होते, ते जनतेला आवडलेले दिसत नाही। सांगोल्यात शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गटाचे आनंद माने आघाडीवर आहेत। पंढरपूरमध्ये भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके, अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तर कुर्डुवाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत।